भाग्यश्रीच्या मालकाला काही दिवसांपूर्वी मारहाण झालेली होती. त्यांना मारहाण खरंच झाली की स्टंट आहे, बघूया या न्यूजमध्ये पुरा. मालकाचं म्हणणं असं आहे की त्यांना काही दिवसांपूर्वी 2-3 व्यक्ती आणण्यात आले आणि सेल्फी मागितली. सेल्फी मागायच्या बहाणे त्यांना गाडीमध्ये टाकलं आणि बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि जामखेड बसल्या पुलावरती फेकून दिलेलं आहे. पण असं जर असलं तर त्यांना कुठे लागलेलं नाही, त्यांना कुठे घसपंडा बसलेला नाही पोलिसांचं असं म्हणणं आहे. त्यामुळे पोलीस त्यांची तक्रार नोंदवून घेत नाही आहे. त्यामुळे भाग्यश्रीचे मालक भावूक झाले आणि मीडियासमोर रडायला लागले होते. तर पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घ्यायला पाहिजे. जर त्यांच्यावरती खरंच जर हल्ला झाला असला तर ही खूप गंभीर बाब आहे. त्यांच्या जीवाला पण धोका असू शकतो. तर प्लीज पोलीस प्रशासनाने त्यांची गोष्ट ऐकून घ्यावी. त्यांच्या बायकोने पण पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की त्यांच्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि ज्याने यांना मारलेलं आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी. जर पब्लिक स्टंट नसला तर लवकरात लवकर त्या गुंडांना पोलिसांनी अटक करावी. मित्रांनो, खरंच यांच्यावरती हमला झाला आहे की यांनी पब्लिक स्टंट केलेला आहे? ह्या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियावरती सगळीकडे असं म्हटलं जात आहे की हा फक्त पब्लिक स्टंट आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू मित्रांनो. कमेंटमध्ये नक्की सांगा हा स्टंट आहे की खरंच भाग्यश्रीच्या मालकाला मारलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा. थँक्यू मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.